सीमा, काही वेळातच ठाकरे बंधू तिथं पोहोचणार आहेत. मोठ्या प्रमाणात तुमच्या देखील आसपास कार्यकर्ते जमलेले आहेत, पदाधिकारी जमलेले आहेत आणि मनसेचे नेते देखील उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात तिकडे शक्ती प्रदर्शन करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. नेमकं काय सुरू आहे? काही मिनिटात तिकडे ठाकरे बंधू येणार आहेत. नक्कीच काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब पोहोचलेत. आता दोन्ही परिवारामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब आपल्याला स्मृतीस्थळावरती पाहायला मिळतील. या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दोन्ही बंधूंची खरं तर मागील काही तासांपासून प्रतीक्षा करतायत, वाट बघतायत. त्यांच्या समर्थनार्थ त्यांना घोषणाबाजी द्यायची आहेत. आत्तापर्यंत सगळे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी शांतपणे उभे आहेत. सकाळपासून सगळेजण तयारी करत होते आणि ते आल्यानंतर आम्ही घोषणाबाजी करणार अशा प्रतिक्रिया सध्या या ठिकाणी दिल्या जात आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी दाखल झालेत. खरं तर आता एक मोठं शक्ती प्रदर्शन या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधूंकडनं, दोन्ही पक्षाकडनं केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असताना या निवडणुकीच्या तोंडावरती ही युती होते, त्यामुळे प्रत्येक वेळी एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातं. एक वेगळा संदेश मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. प्रत्येकांच्या प्रतिक्रियेतून आम्ही मराठी माणसासाठी सोबत आलोय, मराठीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. म्हणजेच काय तर प्रत्येक आपल्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचणार, आपण आपले मेसेज त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचणार याची संपूर्ण काळजी जी आहे ती घेतली जाते. आता या स्मृतीस्थळावरती जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षाच्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. इथे तर आपल्याला ही गर्दी पाहायला मिळतेच, मात्र स्मृतीस्थळाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे जमलेत आणि बंधूंची या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर अर्थात घोषणाबाजीला सुरुवात होईल. त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतील, कारण आतापर्यंत वेगळ्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला प्रत्येक वेळी एकत्र दिसत होते. मात्र आज सगळ्यांना माहिती आहे की आज आपण राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येतोय आणि यांच्यासोबत आता आपल्याला पुढील निवडणुका ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत. त्यामुळे आजच्या ज्या भावना आहेत, एकतर भावनिक तर आहेच, मात्र दुसरीकडे एक राजकीय पक्ष म्हणून देखील, एक राजकीय मित्र म्हणून सुद्धा इथे एकमेकांना बघितलं. सीमा, तुमच्या जवळ काही कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याशी बातचीत करा. आज नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घ्या. नक्कीच आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नक्की त्यांच्या काय भावना आहेत. आतापर्यंत तुम्ही टी व्हीवरती पाहत होते अनेक बातम्यांच्या माध्यमातून की ठाकरे बंधू एकत्र येणार. आज तुम्ही प्रत्यक्षात पाहत आहात. आज काय नक्की तुमच्या भावना आहेत? खूप चांगलं आहे की महाराष्ट्रामध्ये आज पहिल्यांदाच 22 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र येतात. त्यामुळे सर्वांच्याकडे दिवाळी साजरी होणार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक मोठी ताकद खरं तर मुंबईत उभी राहणार असं बोललं जाते. तो काय वाटतं तुम्हाला की मुंबई महानगरपालिकेसाठी ही किती महत्त्वाची युती आहे, किती महत्त्वाचं समीकरण आहे? आज आमच्याकडे दिवाळी आहे आणि हा समीकरण म्हणजे तर आम्ही जिंकणारच ही सर्वांमध्ये भावना आम्ही ऐकतो सर्वांना की 20 वर्षानंतर